मित्रांनो नमस्कार। बघा, शिक्षकांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाच्या आणि शिक्षकावर खूप मोठा परिणाम करणाऱ्या मुद्दा घेऊन मी आपल्या सगळ्यासमोर आलेलो आहे। मित्रांनो पहा, कालच शिक्षकांच्या बाबतीत अत्यंत मोठा आणि आजपर्यंत कधीही जेवढा परिणाम करू शकणार नाही शिक्षण क्षेत्रावर एवढा परिणाम करणारा एक निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून त्या ठिकाणी आलेला आहे। आणि या निकालामुळे समस्त शिक्षकांच्या जे की कार्यरत आहेत अनेक काळापासून जे लागलेले आहेत अशा सगळ्यांच्या सेवा या ठिकाणी धोक्यात आलेल्या आहेत। होय मित्रांनो, हे अगदी खरं आहे आणि खूप धक्कादायक असा निकाल या ठिकाणी आलेला आहे। कारण की जे की तमाम शिक्षक बांधवांना 20-20, 25-25, 30-30 वर्षापासून जे सेवेत आहेत यांच्या नोकऱ्या समाप्त होण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि म्हणूनच काल हा जो काही सुप्रीम कोर्टाचा TET आणि CTET संदर्भात अत्यंत TET CTET बंधनकारक संदर्भात जो काही महत्त्वाचा निर्णय आलेला आहे, नक्की हा निर्णय काय आहे, याचे परिणाम काय होणार आहेत, कोणावर होणार आहेत, शिक्षकावर नक्की कोणत्या शिक्षकावर किती परिणाम होणार आहेत आणि कोणते शिक्षक ह्यातून वगळले जाणार आहेत याचा थोडक्यात आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र सरकारसह विविध राज्यांनी शिक्षक भरती प्रक्रियेत TET किंवा CTET त्या ठिकाणी बंधनकारक केलेली आहे। त्यात NCTE सुद्धा सुरुवातीला ही केलेली होती आणि राज्याला सुद्धा ही करायला भाग पाडलं होतं। म्हणजे NCTE अगोदर केली, नंतर बाकी राज्यांनी सुद्धा केली। जवळजवळ सर्व राज्यात ही TET CTET आज नवीन शिक्षक भरतीसाठी बंधनकारक त्या ठिकाणी झालेली आहे। आणि असं असताना देखील काही ज्या अल्पसंख्याक संस्था व शिक्षण संस्था व संघटना होत्या तर यांनी या TET जी लागू केलेली होती, बंधनकारक केली होती, त्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला होता। आणि त्यांनी युक्तिवाद होता की संविधानाच्या कलम 30 नुसार अल्पसंख्याक संस्थांना शिक्षक निवडीचे स्वातंत्र्य आहे। हा युक्तिवाद या अल्पसंख्याक संस्था किंवा संघटनांनी केल्यामुळे हा वाद त्या ठिकाणी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता। आणि सुप्रीम कोर्टाने या सगळ्या वादावर ज्या वेगवेगळ्या याचिका होत्या या संदर्भात अत्यंत मोठा आणि धक्कादायक निर्णय दिलेला आहे। आणि या निर्णयातून एकही शिक्षक त्या ठिकाणी वाचणार नाही। मित्रांनो बघा मित्रांनो, तर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांचं जे काही खंडपीठ होतं यांनी हा काल सगळ्यात महत्त्वाचा निर्णय दिला। आणि या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की TET ही किमान पात्रता आहे। काय आहे TET? तर किमान म्हणजे मिनिमम आहे। म्हणजे शिक्षक जर तुम्हाला व्हायचं असेल तर कमीत कमी तुम्ही ती पात्र असणं गरजेचं आहे। दुसरी अट सांगितली त्यांनी की ही अट सर्व शाळांना लागू राहील, सरकारी असो, खाजगी असो किंवा अल्पसंख्याक संस्था असो, सगळ्या शाळांसाठी आता TET ही बंधनकारकच राहील असं स्पष्टपणे त्यांनी त्या ठिकाणी निकालामध्ये आपल्या नमूद केलेलं आहे। त्याचबरोबर शिक्षकांची गुणवत्ता टिकवण्यासाठी हा नियम अपरिहार्य असल्याचं सुद्धा न्यायालयाने त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। त्याचबरोबर जे काही कार्यरत शिक्षक आहेत तर या कार्यरत शिक्षकाच्या संदर्भात सुद्धा अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवून त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या बाबी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। आणि नक्की ह्या बाबी काय आहेत ह्या थोडक्यात आपण त्या ठिकाणी पाहूयात। ओके, त्यासाठी आपण थोडक्यात स्क्रीनवर जाऊयात। स्क्रीनवर आपण तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्हाला PPTच्या माध्यमातून थोडक्यात PPT आपण त्या ठिकाणी पाहूयात। याचा सारांश काय आहे, या निकालाचा कार्यरत शिक्षकांसाठीचा जो सारांश आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवत आहे। तर बघा, तर याच्यामध्ये जो काही मी अभ्यास केला, या पूर्ण सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला होता त्याचा मी संपूर्ण अभ्यास करून जे काही मला समजलं त्यातून ते जे काही काढलं त्यातला सारांश मी थोडक्यात तो आपल्यासाठी आणलेला आहे, जेणेकरून आपल्या कार्यरत सर्व शिक्षकांना यातल्या बाबी लक्षात याव्यात आणि त्यांच्यावर नक्की काय परिणाम होणार आहे आणि हा परिणाम टाळायचा असेल तर कसा टाळता येईल या संदर्भात आपल्याला पुढील भविष्यामध्ये आखणी करावी लागणार आहे। तर बघा, तर कार्यरत शिक्षकांसाठी काय म्हटलं आहे या निकालात, तर पहिला जो मुद्दा आहे ती सर्व शाळांना RTE लागू। मग याच्यामध्ये प्रस्तावनेत सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचप्रमाणे मग ती संस्था अल्पसंख्याक असो, खाजगी असो किंवा शासकीय असो, या सगळ्या संस्थांना हा निर्णय लागू आहे। आणि परंतु अल्पसंख्याक संस्था यांना तात्पुरता या ठिकाणी अपवादाचा सुद्धा काही ठिकाणी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की लार्जर बेंचचा या संदर्भात निर्णय येणं एक अपेक्षित आहे। आणि तो येईपर्यंत यांना
तो अल्पसंख्याक संस्थाला काही प्रमाणात अपवाद असू शकतो हा निर्णय RTEचा. तर त्या अनुषंगाने सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये वक्तव्य केलेले आहेत. आणि कार्यरत सर्व ज्या शिक्षकांसाठी आहे तर ते काय आहे, आणि बघा कार्यरत शिक्षकांसाठीचा हा जो निर्णय आहे तो शिक्षकाबरोबरच जे नवीन शिक्षक होऊ इच्छितात असे जे गुणवत्ताधारक टेट देणारे अभियोग्यताधारक आहेत यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा हा निर्णय आलेला आहे. कारण की याचं काय होणार आहे आता, तरी ज्या वेळेस कार्यरत शिक्षकाला याचा तोटा होईल त्याच वेळेस दुसरे जे काही नवीन नोकरीला येणारे शिक्षक आहेत त्यांना फायदा होणार आहे. असा दुतर्फी हा निर्णय आहे. म्हणजे दोन बाजू याला आहेत, एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा, आणि दुसरीकडे तोटा तर एकीकडे फायदा. तर पाहूयात नक्की याचा कार्यरत शिक्षकावर आणि नवीन शिक्षक भरती देणाऱ्या शिक्षकावर नक्की काय परिणाम होऊ शकतो. तर बघा याच्यामध्ये कार्यरत जे सर्व शिक्षक आहेत त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींना 5 वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक आहे तर त्यांच्या बाबतीत काही स्पेशल उल्लेख त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. तर त्यांनी त्यात सांगितलं की जे TET न देता 5 वर्षापेक्षा जर तुमची सेवा कमी राहिलेली आहे म्हणजे 53+ जे लोक आहेत तर हे यांनी TET नाही दिली तरी ते पूर्ण आपल्या 58 वर्षापर्यंत त्यांची सेवा पूर्ण करू शकतायत. त्यांना काहीही अडचण नाही. ज्या ठिकाणी 58चं अट आहे त्या ठिकाणी 53+ आणि कुठं जर एखाद्या राज्यामध्ये 60 वर्षाची अट असेल तर त्यांना 55+ असं समजूया आपण याला. तर म्हणजे शेवटचे 5 वर्ष ज्यांचे बाकी त्यांना काही अडचण नाही, ते पूर्ण आपला सेवेतला कालावधी करू शकतात. पण त्यांना जर बढती हवी असेल म्हणजे प्राथमिक म्हणून उच्च प्राथमिक किंवा बढतीमध्ये स्पष्ट दिलेलं नाही किंवा कोणतीही बढती त्यांना, याचा अर्थ असा होऊ शकतो की कोणतीही बढती हवी असेल तर त्या ठिकाणी त्यांना TET उत्तीर्ण असणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी 5 वर्षापेक्षा जास्त शिक्षकांसाठी सांगितलं आहे. आणि ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक ज्यांची सेवा आहे त्यांच्यासाठी ह्या तरतुदी आहेत. त्याशिवाय 5 वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक असलेले जे शिक्षक आहेत जे की RTE येण्याच्या अगोदर सुद्धा नियुक्त होते, मग ते RTEच्या अगोदर असो किंवा नंतर असो, शक्यतो RTEच्या नंतर तर जेव्हापासून TET बंधनकारक आपलं DET बंधन किंवा RTE आल्यानंतर तर TET सगळ्यांना बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे नवीन येणारे शिक्षक हे TETतूनच येतात. परंतु जे लोक TET येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शिक्षक म्हणून लागलेले होते त्यांना देखील पुढील 2 वर्षाच्या आत TET पास करणे बंधनकारक आहे. आणि जर तुम्ही ही TET बंधनकारक पास उत्तीर्ण केला नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे देखील आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये यानुसार लक्षात येतं या संपूर्ण याचा अभ्यास केल्यानंतर. तर ज्या लोकांनी TET उत्तीर्ण केलं नाही तर त्यांना सेवेवरून काढली जाईल, म्हणजेच त्यांना कंपल्सरी रिटायरमेंट त्या ठिकाणी दिली जाईल. आणि अशी रिटायरमेंट देताना त्यांना नियमानुसार जे पात्र असलेले तुमचे निवृत्ती वेतन किंवा टर्मिनल बेनिफिट्स जे असतील सेवा समाप्त करताना तर ते तुम्हाला भेटतील. त्याच टर्मिनल बेनिफिटचा एक भाग म्हणजे निवृत्ती वेतनाचा लाभ हे सुद्धा देत असताना ज्यांनी नियमाप्रमाणे ती आवश्यक सेवा पूर्ण केली आहे केवळ त्यांनाच ते टर्मिनल बेनिफिट्स मिळतील. म्हणजेच काय, जर तुम्हाला निवृत्ती वेतन घ्यायचं असेल आणि त्याच्यासाठी जर त्यांनी मर्यादा दिली असेल कमीत कमी 20 वर्ष तुमची सेवा होणं गरजेचं आहे आणि ही 20 वर्ष सेवा झाली असेल तरच तुम्हाला निवृत्ती वेतन त्या ठिकाणी भेटेल. आणि जर एखाद्याची सेवा त्या टर्मिनल बेनिफिट्स घेण्यापेक्षा जर अपुरी असेल तर अशा शिक्षकांच्या बाबतीत तर त्या शिक्षकाशी संबंधित जो काही विभाग असेल तर तो त्यांच्या अर्जावर विचार करेल की बाबा यांनी याची सेवा आता 2 वर्षात म्हणजे तो कालावधी पूर्ण करण्याच्या आत समाप्त होणार असल्यामुळं त्याला त्या ठिकाणी लाभ द्यायचा का नाही त्या सेवेचा याचा ते जे काही त्यांचा संबंधित विभाग असेल तर तो या ठिकाणी त्याच्यावर कार्यवाही करणार आहे आणि तो त्याच्यावर निर्णय घेईल की यांना तो लाभ द्यायचा आहे की नाही. तर म्हणजे तुम्हाला जर सक्तीनं जर सेवानिवृत्त केलं जात असेल तर बहुतांश प्रकरणामध्ये हे लाभ तुम्हाला दिले जाऊ शकतात, परंतु जेवढी सेवा झाली तेवढ्याच सेवेवर ते लाभ मिळतील. जरी तुम्हाला ते लाभ पूर्ण त्याची पात्रता ते टर्मिनल लाभ घेण्याची तुम्ही पूर्ण केली नसेल तरी तुम्हाला ते दिले जाऊ शकतात, ते बी मागणीच्या किंवा आपल्या पाठपुराव्याच्या आधारावर. परंतु ते लाभ कमी प्रमाणात सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या झालेल्या सेवेच्या प्रमाणात त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि म्हणून हा निकाल सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय नवीन नियुक्ती व बढतीसाठी तुम्हाला जर बढती घ्यायची असेल आहे त्या पोस्टवर तुम्हाला राहायचं असेल तर त्या ठिकाणी शेवटच्या 5 वर्षात जे आहेत
त्यांना काढलं जाणार नाही. आणि बाकी सगळ्या शिक्षकांना ज्यांना बढती हवी तर प्रत्येकाला TET पास असल्याशिवाय तुम्हाला बढती त्या ठिकाणी भेटणार नाही, किंवा तुम्हाला नवीन शिक्षकसुद्धा TET उत्तीर्ण असल्याशिवाय कुठेही ग्राह्य धरला जाणार नाही, त्यांचा अर्ज ग्राह्य धरला नाही. आणि नॉन मायनॉरिटीचे सुद्धा शाळामधील कार्यरत शिक्षकांसंबंधित जे सर्व अपील आहेत तरी या अपिलात त्या ठिकाणी निकालात काढण्यात आलेली आहेत. आणि सोप्या भाषेत जर हे समजून घ्यायचं तर 5 वर्षापेक्षा जे सेवा कमी उरलेली आहे तर ते TET न देता सेवानिवृत्तीपर्यंत राहू शकतात. आणि 5 वर्षापेक्षा कमी 5 वर्षापेक्षा जास्त ज्यांची सेवा उरलेली आहे तर त्यांना 2 वर्षाच्या आत TET CTET पास होणं बंधनकारकच आहे, हे त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. त्याशिवाय बढती हवी असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी बंधनकारक TET तुम्हाला बंधनकारक आहे, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी सेवेतून सुद्धा बाहेर जावं लागू शकतंय. तर या सगळ्या अनुषंगाने ही आजचं त्या ठिकाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बघा, तुम्हाला जर इथून पुढं जर नोकरी ज्या लोकांना हवी आहे तर, किंवा बढती हवी असेल, नोकरी हवी असेल तर तुम्हाला TET किंवा CTET काढावीच लागेल. त्याच्यामुळं जे सेवेत शिक्षक आहेत यांनी आजपासून तयारी लागा, जेणेकरून उद्या काहीही याच्या बाबतीत काही घडामोड घडू द्यात, काहीही झालं तरी आपल्याला त्या ठिकाणी आता प्रिपेअर करण्याशिवाय पर्याय नाही. आणि एक्झिस्टिंग सगळ्या शिक्षकांना जे सेवेत आहेत या सगळ्यांना त्या ठिकाणी तुम्हाला TET पास करावीच लागणार आहे. आणि म्हणून हा जो काही निर्णय आला तर हा निर्णय खूप परिणाम करणारा आहे. एक तर नवीन जर तुम्ही याची जर टक्केवारी पाहिली TET पास करण्याची, नवीन पोरासुद्धा 1 ते 3% दरम्यान आहे, 3% दरम्यान यांचा निकाल आहे. जर आपण विचार केला एका परीक्षामध्ये 3% तर येत्या 2 वर्षामध्ये 3 चोक 12 TET होऊ शकतात, म्हणजे 4 TET होऊ शकतात. 2 वर्षात 2च TET होतात, वर्षात 1 होते TET. तर 2 वर्षात 3 2 6%, 8-10% लईत लई. आणि तुमचे CTET जवळपास 2 वर्षामध्ये ती 3 किंवा 4 वेळेस होऊ शकते, कारण की आता जुलैची नाही आहे तुम्हाला डायरेक्ट डिसेंबर, आणि तिथून 2 ते 3 म्हणजे जवळपास 3 किंवा 4 तुम्हाला परीक्षा त्या ठिकाणी होऊ शकतात. तिथं 5-5% जरी CTET थोडे रिझल्ट जास्त लागतात, आणि तो 5-5% धरला तरी 20-25 आणि हे 10-30, 25 ते 30% लोकच त्या ठिकाणी उत्तीर्ण होण्याचे चान्सेस आहेत. आणि जवळपास 75% लोकांच्या नोकऱ्या पूर्णपणे त्या ठिकाणी धोक्यात आहेत. आणि हे बी 20-25-30%, 20 ते 30% लोकांना सुद्धा खूप संघर्ष करून या नोकऱ्या टिकवावं लागते, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेस या 75% लोकांच्या नोकऱ्या जातील तर तेवढाच नवीन येणाऱ्या शिक्षकांना सुद्धा त्याचा लाभ होऊ शकतो. तर हे दोन्ही बाजूने आहे. आणि म्हणून जर कार्यरत शिक्षकांना यातून वाचायचं असेल तर आपल्याला आता एकतर याच्यामध्ये काय कारण की हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय, याच्यामध्ये जास्त करायला काही नाही. याच्यात फक्त एकच होऊ शकतं की जोपर्यंत केंद्र सरकारच एखादा कायदाच करून याच्यातून सूट देत नाही तोपर्यंत ही सूट भेटणार नाही. आणि इतकं सोपी गोष्ट मित्रांनो आता राहिलेली नाही. आणि विशेष म्हणजे निवृत्ती वेतन द्यावं लागणार असल्यामुळे या लोकांना तर शासनाला एक चांगली आयती संधी साधून आलेली आहे. तर कारण की नवीन लोकांना 2005 नंतरच्या त्यांनी निवृत्ती वेतन बंद केलेलं आहे. आणि त्याच्या अगोदरचे जर काढून टाकायचे असतील, निवृत्ती वेतन कमी द्यायचं असेल तर त्यांना ही एक संधी आलेली आहे. TET फेल करा आणि तुमचं निवृत्ती वेतनसुद्धा कमी प्रमाणात होईल, शासनावरचा भार हलका होईल, असंही त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि म्हणून हा निर्णय आपल्या स्वतःच्या भविष्यावर, आपल्या मुलाबाळांच्या कुटुंबाच्या भविष्यावर खूप मोठा परिणाम करणारा असल्यामुळं नक्की या निर्णयाविषयी आपल्याला काय वाटतं, नक्की हा निर्णय योग्य आहे का, आणि याचे परिणाम काय काय होऊ शकतात आपल्याला काय वाटतं, किंवा या निर्णयासंदर्भात ॲडिशनल काही आपल्याकडे इनपुट्स असतील, माहिती असतील जी मी दिलेली नसेल तर ती तुम्ही कमेंट्सद्वारे देऊ शकताय. आणि याच्यामध्ये काही सुधारणा हवे असतील तर तुम्ही मांडू शकताय. नक्की नवीन भरतीतील शिक्षकांना सुद्धा या निकालाविषयी काय वाटतं ते देखील त्या ठिकाणी शेअर करू शकताय. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. याच सारखे नवीन माहिती आणि याबाबतची ॲडिशनल आणखी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी परत व्हिडिओ सातत्यपूर्ण घेऊन येणारच आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायचं विसरू नका, व्हिडिओवर कमेंट करायचं विसरू नका, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.